हे मम्मी हे बघ आपलं कसलं पार्सल आलंय. काय आले? अगं अनबॉक्सिंग कर की त्याची. मग चला तर बघूया आपण ह्याच्यात काय आहे, अनबॉक्सिंग करूया. आत्ताच हे पार्सल मला रिसीव झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये काय आहे ना ते मला सुद्धा माहीत नाही. आत्ताच मुलाने आणून दिले. तर चला ह्याचं आपण अनबॉक्सिंग करूया आणि बघूया ह्याच्यामध्ये काय आहे ते. हे आपल्याला आलं आहे ऑन एअरचं पोर्टेबल ब्लेंडर. तर मग ह्या ब्लेंडरवर आपल्याला काय काय भेटलंय ते हे आपण बघूया. मस्तपैकी पॅकेजिंग आहे. आता हे जे त्यांनी त्याच्यावर दिलंय ना त्याचं ब्लेंडर विषयी काहीतरी माहिती आहे, कसं साफ करायचं, कसं वापरायचं आणि हे ज्यूस वगैरे बनवायचे ह्याच्याही काही टिप्स आहेत. तर चला झाकण. काय रे. तर हा आहे ब्लेंडर. अरे वा. असा मस्तपैकी दिसायला छोटासा क्यूटसा ब्लेंडर आहे हा. हा जो ब्लेंडर आहे ना तो चार्जिंगवर चालणार आहे. ह्याला आपण कुठेही प्रवासात वगैरे घेऊन जाऊ शकतो आणि ह्याचं चार्जिंग ही बराच वेळ टिकतं. ह्या ब्लेंडरची बॉडी आहे ना ती काचेपासून बनलेली आहे म्हणून जरा सांभाळून पण हा इजीमध्ये आपण कुठेही प्रवासात घेऊन जाऊ शकतोय. आणि इथे हा आपण जसा मोबाईलला चार्जिंग करतो ना तसा इथे एक पोर्ट दिलेला आहे त्यांनी आणि भरपूर वेळ ह्याचं चार्जिंग ही टिकतं. आणि ह्या ब्लेंडर बरोबर ना आपल्याला ही 2 झाकणं सुद्धा मिळाले आहेत. पण मी विचार करते ती 2 झाकणं कशासाठी दिली ती, कारण एका झाकणावर तर चालतंयच ना. पण परत खोलून जर असं फिरवून बघितलं तर हे बघा, हे असं अलग पार्ट होतोय. म्हणजे आपण ज्यूस वगैरे बनवला ना तर ह्याच्यात आपण स्टोअर सुद्धा करून ठेवू शकतोय. हे बघा मस्तपैकी अशी बॉटलच तयार झाली ना. एकदा ज्यूस करून घेतला की कुठेही आपण बॅगेत ही बॉटल सुद्धा असे साईडला ठेवू शकतो. ही एका बाजूला. मला तर हा ब्लेंडर बघा खूपच छान वाटला. म्हणजे सगळ्या सोयीने उपयुक्तच आहे. आणि तुम्हालाही जर हा परचेस करायचा असेल ना तर तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर बघू शकता. आणि कुठेही आपल्या मुलांना वगैरे काही बाहेर जातात कुठेही दिलं ना कधी ज्यूस करून, फळं वगैरे खाण्यापेक्षा ज्यूस वगैरे करून इजीमध्ये पिऊ शकते ती. तर खूपच छान आहे, मस्तच आहे. तर बघा तुम्हीही घ्यायचं असेल तर नक्की परचेस करायला. आणि तुम्हालाही जर हा परचेस करायचा असेल ना तर त्यांची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तिथे तुम्ही जाऊन नक्की विजिट करा. हा आणलाय तर खरा, पण ह्याची आपण आता टेस्टिंग करूया आणि ह्याच्यात एखादा आपण मिल्कशेक बनवूया. तर चला तर मग बनवून बघूया. आणि खरं सांगायचं तर हा वजनाला सुद्धा खूपच हलका आहे. जशी काय आपण एखादी बॉटल कॅरी करतो या पाण्याची तसाच आहे. कुठलंही नवीन भांडं असलं की ते वापरायच्या आधी आपण धुवून घेतो. तसंच हेही मी धुवून घेणार आहे. हे ब्लेंडर आता आपण साफ करून ठेवलेलं आहे. ह्याला मी स्वच्छ पुसून शिने आता आपण रेसिपी करायला घेऊया. तर मग तुम्हाला ह्यामध्ये छानशी आणि झटपट होणारी रेसिपी दाखवते. त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे ओरिओ बिस्किट. त्यासाठी आपण इथं घेतला आहे ऑन एअरचा पोर्टेबल ब्लेंडर.
वाव, खूपच चांगला हा ब्लेंडर आहे. तुम्हाला जर हा परचेस करायचा असेल ना तर ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की चेकआउट करा. मला तर हा खूपच आवडला. कुठंही जाताना इझीमध्ये आपण ह्याला नेऊ शकतो, या कसाही वापरू शकतोय. थोडीशी काळजी घ्यायची फक्त, हे काचेचं आहे म्हणूनच, नाहीतर खूपच मस्त आहे हा.